नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत इथे प्रियाचा संताप झालेला असतो. तिचा सगळा प्लॅन फ्लॉप गेला. तिने पेपर्स लपवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते रविराजच्या हाती लागले. पण आता ती म्हणते की सायली अर्जुनला मी सोडणार नाही. आता त्यांच्यावर असा घाव करायचा जो त्यांना कळणारही नाही. आता जयेश कुठे आहे ते शोधायचं आणि त्याच्यात सदा मैनाचा शोध लागेल आणि सदा मैना संपले की मी खरी कुणाची मुलगी हे कधीच कुणाला कळणार नाही असा विचार करून तिने सदा मैनाला मारून टाकण्याचा आता नवीनच प्लॅन तयार केलेला आहे. इथे आता सायली अर्जुन विचार करत असतात की आपण ह्या मुलीचं सगळ्यांसमोर रहस्य कधी उलगडणार. खरं तर ते DNA टेस्टची वाट पाहत आहे. तर ते रिपोर्ट कधी मिळतील असं सायली अर्जुनचं बोलणं चालू असतं. तर अर्जुन लगेच म्हणतो थांब मी डॉक्टरांनाच कॉल करतो आणि त्यांना विचारूनच घेतो की किती दिवसात आपल्याला रिपोर्ट मिळू शकतील. कारण रिपोर्ट मिळाले तर आपल्याला घरच्या सगळ्यांना सांगता येईल की प्रिया ही बबली आहे. मग इथे कॉल करून डॉक्टरांना विचारल्यानंतर डॉक्टर म्हणू लागतात की तुमचं जरा काम कॉन्फिडेन्शियल आहे त्याच्यामुळे उशीर लागतो आहे. पण आज रात्री नाही तर उद्या सकाळी तुम्हाला सगळ्यात पहिले रिपोर्ट देण्यात येईल. तुम्ही काळजीच करू नका. खरं तर त्या दिवसाची इतकी वाट पाहत आहे अर्जुन सायली. आता ते रिपोर्ट उद्या नाही तर रात्री मिळणार असं डॉक्टरांनी सांगितल्यावर त्यांच्या जीवात जीव येतो आणि ते दोघंजण आता रिपोर्टचीच वाट पाहत आहे. म्हणजे सगळ्यांसमोर इथे प्रियाचं भांडं फोडता येईल. इथे प्रिया दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या बाहेर जात असताना तिला अश्विन दिसतो. अश्विनला पाहिल्यानंतर त्याच्यासमोर ती नाटकं सुरू करू लागते की मला तुझ्याशी बोलायचं आहे, ऐक ना, मी तुला चीट नाही केलं, मी किती चांगली आहे. ह्या अर्जुन सायलीने आपल्या दोघांना दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्यावर तू विश्वास ठेवू नको. तिला तर असं झालं आहे कधी एकदा मला घराबाहेर काढते, त्याच्यासाठी ती एवढे प्रयत्न करते, तू तिच्यावर विश्वास ठेवू नको. मी आई विना बापा विना राहिली आश्रमात, त्याच्यामुळे माझा पाय घसरला, पण मी तुझ्यावर खरंच प्रेम करते असं पटवापटवीची भानगडी करत असतानाच अस्मिता तिथे येते. चालाखीने ते अश्विनला म्हणते ह्या मुलीवर विश्वास ठेवू नको. अश्विन सायली पण त्याच आश्रमात वाढली आहे ना, ती बी नाहीचीच वाढली, मग तिने का नाही हिच्यासारखं घाणेरड्यासारखं वागणं केलं. ही मुलगी घाणेरडीच आहे, मला हिचा चेहराही पाहायचा नाही, तूही नको पाहू. अस्मिताला लगेच प्रिया इमोशनल ब्लॅकमेल करू लागते. आपण दोघे किती चांगल्या मैत्रिणी होतो, तू तरी माझं ऐकून घे, मला समजून घे ना. इथे ती म्हणते काही गरज नाही तुला समजून घेण्याची, तुला खूप संध्या दिल्या, आता त्याची गरज नाही, माझ्या भावाला मी सांभाळू शकते असं म्हणत ती लगेचच त्याला हाताला धरते, घरात घेऊन जाते. त्याच्या मागोमाग प्रिया अश्विन करत जाते आणि तो काही मागे वळून पाहत पाहिल्यावर लगेच आपल्या कामाला जायला हवं म्हणत ती लगेचच घराबाहेर पडते. आता इथे घरात आल्यानंतर अस्मिताला बाबा विचारतात तू तर बाहेर गार्डनमध्ये जरा चालायला गेली होती, तू तर लगेच परत आली. मग ती सांगू लागते बाहेर ना माझा मूड खराबच झाला त्या मुलीला पाहून. ती मुलगी अश्विनच्या गळ्यात पडत होती, अश्विनला पटवण्याचा प्रयत्न पुन्हासारखं करत होती. मी तिला तिथून धुडकावून लावलं. मला ना फार चिड येते त्या मुलीचा चेहरा जरी पाहिला तर. आता उधळली कुठेतरी, काय माहीत कुठे गेली रंग उधळायला. दोघंही त्यांच्या खोलीत निघून जातात. आता कल्पना आणि प्रताप विचार करत असतात की काय चाललं आहे ह्या मुलीचं काही कळेना. आणि लगेचच इथे सायलीला अर्जुन बाजूला घेऊन जातो. सायली म्हणते खरं तर मला तर टेन्शन आलं आहे, ती घराबाहेर पडली म्हणजे नक्कीच काहीतरी कांड करायला गेली असेल, नक्की काय करेल ती मुलगी, तिला तिच्या मागावर जायला हवं म्हणत अर्जुन आता घराबाहेर पडतो. सायली तिच्या मैत्रिणींना अलर्ट करून ठेवते की ती कुठे दिसली तर बघा. प्रियाने तिच्या एका माणसाला जयेशची मैत्री करायला लावली होती. आता जयेशमुळं सगळं कळलं आहे की चैतन्याच्या घरात सदा आणि मैना लपवून ठेवले, त्यांना घराच्या बाहेर काढायचं, आश्रमात न्यायचं. जो काही तिचा प्लॅन आहे तो व्यवस्थित तिने तिच्या माणसाला समजावून सांगितलं आहे. हवे तेवढे पैसेही त्याला दिले तिने आणि सांगितलेलं आहे की सदा मैनाला त्यांच्या घरातनं बाहेर काढ आणि ते बेळातनं बाहेर आल्यावर पुढची प्रोसेस माहिती ना काय करायची, तसं आपण करूया. आता इथे संतोषला भेटायला अर्जुन गेलाय. अर्जुनने प्लॅन केल्याप्रमाणे संतोषच्या बायकोला कसं प्रियाने किडनॅप करून ठेवलं, कसं त्रास देती, हे सगळे व्हिडिओ असे बनवले यांनी आणि ते दाखवत आहे संतोषला. आता संतोषला त्याची बायको म्हणते तुम्ही ज्या मुलीवर विश्वास ठेवला त्या मुलीने ते मला इथे बांधून ठेवले, मी खरं बोलू नये म्हणून, तुम्हाला पण जेलमध्ये ठेवले, तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या बायकोचं ऑपरेशन होईल, ती बरी होईल, असं तिच्यावर विश्वास ठेवू नका. अर्जुन सायलीने मला वाचवले, आता त्या दोघांना आपण मदत करायला हवी, ते जसं म्हणतील ना तसं आपण करत जाऊ, म्हणजे तुम्हीही लवकरच जेलमधनं बाहेर याल.
असं त्याच्या बायकोने त्याला व्यवस्थित समजून सांगितलं आहे. आणि ती त्याला म्हणते की हे बघा, आपल्या घरात आले मी आणि त्यांनी मला वाचवले, फक्त आता तुम्ही अर्जुन सायलीला साथ द्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्ही सुखरूप बाहेर याल आणि माझं ऑपरेशनचा सगळा खर्च आता अर्जुन दादा करणार आहे त्यांच्या ट्रस्टमध्ये. तर तुम्ही त्या मुलीवर विश्वास ठेवू नका, ती तुम्हाला पण अडकवत आहे. काही आपल्याला मदत केलेली नाही तिने आजपर्यंत आणि पुढेही करणार नाही. तुम्ही त्या मुलीवर विश्वास ठेवून जेलमध्ये तुमचं आयुष्य काढणार आहात, तसं करू नका. तर तिचं म्हणणं त्याला पटतं आणि आता तो अर्जुन समोर माफी मागतो. तुम्ही जे सांगाल ते सगळं करायला तयार आहे मी, असं कबूल करतो. प्रिया घाई गडबडीत घरी येत असते. तिच्या हातामध्ये कसली तरी चिठ्ठी आहे. तर त्याच्यात काय आहे ते पाहायचं असतं सायलीला. सायली मुद्दाम प्रियाला धक्का देते आणि धक्का देऊन त्या चिठ्ठी खाली पडल्यावर पटकन चिठ्ठीवर पाय ठेवते. प्रिया संतापते, तू मुद्दाम माझ्या वाटेत येतेस, कशाला तोंडवर करून माझ्यासमोर उभी राहतेस. मी ना या घरात घुसेल, पण अश्विनच्या आयुष्यात पुन्हा एकदा मी माझं राज्य पण मिळवेल. पाहतच राहा कसं त्याला गंडवते. तरी ते सायली म्हणते, लायकीत राहायचं, तू आश्रित आहे या घरामध्ये, पुन्हा तू या घरात मालकीन बनण्याचे स्वप्न पाहू नको. तर प्रिया म्हणते, मी बनेलच, तूच पाहत राहा. लगेच ती तिच्या खोलीकडे निघून जाते आणि पायाखालची चिठ्ठी काढून लगेच आपली सायली वाचू लागते. तर इंग्लिशमध्ये प्रिस्क्रिप्शन लिहिले, तर ते काय नाव आहे आणि ते कशाचं ते तर काय दोघांनाही कळेना. अर्जुन लगेच म्हणतो की चल, अश्विन आपल्याला सांगेल हे काय आहे, त्याला माहिती असेल. मग ते दोघंजणं अश्विनकडे जातात. इथे जयेशला खोलीच्या बाहेर जाताना प्रियाचा माणूस पाहतो आणि तो लगेच चान्स मिळत घरात घुसतो आणि म्हणतो की प्रियाने तुम्हाला दोघांना मारण्याचा प्लॅन केला आहे. ती तातडीने तुमच्या तिला कळलं की तुम्ही चैतन्याच्या घरी, तर ती या दिशेने येत आहे. तर मला अर्जुनने लवकर तुम्हाला इथून घेऊन निघायला सांगितले, तर चला चला आता आपल्याला निघायला हवं. तरी ती मैना म्हणते, थांबा मी फोन करून विचारते. तर तो माणूस म्हणतो, नको, फोन करायच्या नादामध्ये आणखी वेळ होईल, मग इथे प्रिया पोचून पण जाईल, ती शांतासारखा तुमचा पण जीव घेईल. आता इतके दोघंजणं घाबरतात. लगेच बाजक बिजक गुंडाळतात, बिस्तऱ्या घेतात आणि लगेच ते त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे चालू पडतात. खरं तर तो प्रियाचा माणूस, त्याने बरोबर इथे आता मैना आणि सदाला उल्लू बनवले, त्यांना घाबरवले आणि ते घाबरल्या भीतीने ते लगेच त्यांच्यासोबत निघाले पण आहे. तर आता इथे ही चिठ्ठी कसली आहे अश्विनला दाखवलं. अश्विन सांगतो, हे ना स्लो पॉयझन आहे. आता स्लो पॉयझनचा वापर कोण करतं, एवढं डेंजरस औषध. तर इथे अश्विन सांगत असतो की ह्या पॉयझनने एखाद्याच्या शरीरात इंजेक्शन मारलं तर तो हळूहळू मृत्यूच्या दिशेने जातो, त्याला काहीच पर्याय पण नाही ह्या औषधाला. तर हे कसलं आहे अर्जुन दादाला तो विचारू लागतो. तर तो म्हणतो, अरे काही नाही, एका केसमध्ये एका व्यक्तीने वापरलं आहे ते आणि त्याचं हे सगळे पुराव्यांमध्ये मला कळेना काय आहे, म्हणून मी तुला विचारलं. तर अश्विन म्हणतो, काळजी घे, मला तरी वाटतं की ह्या औषधाने कोणाला काही होऊ नये, एकदम डेंजरस औषध आहे. तरी ते आता अर्जुन सायली टेन्शनमध्ये आहे. खरं तर इथे आता एका सुमसाम जागेवरती रिक्षा थांबवून हा माणूस सदा आणि मैनाला घेऊन निघालेला असतो. सदा मैना विचार करत असतात की पायी पायी का जायचं आहे. तर तो माणूस म्हणतो की प्रिया तुम्हाला पकडेल, तुम्हाला बघेल, ती CCTV फुटेजमध्ये तुम्हाला शोधेल, म्हणून या दिशेने आपल्याला पायवाटेने जायचं आहे, जिथे ना एकही CCTV कॅमेरा नाही आणि तुम्ही कोणाला दिसणार पण नाही. आणि लगेचच अर्जुन सायलीचं नाव ऐकल्यावरती आनंदीचे कान त्या दिशेने ऐकू लागतात काय बोलतायत ते. सदा मैना म्हणत असतात की बघ ना, आपण कशी बबली नावाची पोर जन्माला घातली, तिथं आपल्या जीवावर उठली आहे, किती डेंजर मुलगी आहे, ती कुणावर गेली आहे. तर आपल्या आयुष्यात जर अर्जुन आणि सायली आले नसते तर आपला जीव कसं काय वाचला असता, त्या दोघांचे किती आपल्यावर उपकार आहे, त्या दोघांनी आपला जीव वाचवला. असं दोघंजणं बोलत बोलत चालत चाललेले असतात. त्यांच्या मागोमाग आता इथे आनंदी पण कानुसा घेत 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 त्यांच्या मागे मागे येत असते. ते दोघंजणं बोलत आहेत त्या दिशेने. ते अंदाज बांधत असते की अर्जुन दादा आणि सायलीचं नाव घेत आहे म्हणजे हे चांगले माणसं दिसते. पण हा जो माणूस आहे ना, तो जरा विचित्र वाटतो आहे आनंदीला. त्याच्या बोलण्यातनं तिच्या लक्षात येते की हा अर्जुन आणि सायलीच्या नकळतपणे ह्या माणसांना दोघांना घेऊन चालला आहे. तर तिथे मंदिराची घंटीचा आवाज येतो. मग आपण नक्की कुठपर्यंत पोचलो ह्या गोष्टीचा तिला काही अंदाज येईना. मग ती बोलता बोलता म्हणते की आपण कुठपर्यंत आलो आहे, बहुतेक हे मंदिर दिसते. त्या दोघांच्या मागोमागे आपली आनंदी कानोसं घेत घेत चाललेली असते. सायली अर्जुनबद्दल इथे खूप छान छान मैना आणि सदा बोलत असतात. ते दोघंजणं बोलत चालतात, त्यांच्या मागे मागे इथे ती जाते. आता एक मोठ्या अशा गेटच्या मागे हे दोघंजणं निघून जातात. कुठला बंगला आहे, कुठला आश्रम आहे, काही तिला कळेना.
ती ना अंदाज बांधत असते. ते दरवाजा वाजवते, एक माणूस बाहेर येतो. तो म्हणतो की इथे सत्संग चालू आहे आणि महाराजांना जर कळलं ना इथे डिस्टर्ब करताय तुम्ही तर महाराज रागावतील आणि आता इथे जागा फुल झाल्या आहे, तुम्हाला मध्ये नाही घेता येणार. आणि इथे आनंदीला त्याने बरोबर टाळलेलं असतं. आनंदी आवाजावरनं अंदाज लावते की हा गेटवरचा वॉचमॅन नाही, हा तर तोच माणूस आहे जो रिक्षातनं उतरल्यावर CCTV कॅमेऱ्याबद्दल बोलत होता. ही सगळी घटना आता आनंदीला सायली आणि अर्जुनला सांगावीशी वाटते. आता सायली अर्जुन लगेचच बोलता बोलता मग म्हणतात की कोण होतात. एक बाई होती, एक माणूस होता आणि त्यांना एक माणूस आडमार्गाने एका आश्रमात घेऊन चालला आहे, पण मला कळेना कुठे. मग आता इथे तिचे लगेच लक्षात येतं की अर्जुन आणि सायलीला की सदामाईना गायब झाले. आता त्याच्या मागे इथे प्रियाचंच हात आहे आणि कुठे घेऊन गेले असतील. तर त्याच दिशेने आता इथे मदत करण्यासाठी आपली नंदिनी आली आहे सायलीला. नंदिनी म्हणते तू काळजी करू नको, मी इथं जवळच आहे आश्रमाच्या आणि लवकरच ते आश्रम मी गाठते आणि सदामाईनं त्या आश्रमात आहे का बघते. पण प्रिया आता तिथे पोचली आहे. प्रियाने सदामाईनाचं चेकअप केलं आहे आणि डॉक्टर म्हणत आहेत की तुम्हाला हिमोग्लोबिन फार कमी, तर तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल हिमोग्लोबिनचे. मग आता इथे हिमोग्लोबिनचं इंजेक्शन देण्यासाठी इथे प्रियाने भरली इथे सिरेंज आणि मग ती आता औषधाच्या नावाखाली ह्या दोघांना इंजेक्शन मारणार आणि दोघांचाही जीव धोक्यात जाणार. आता इथे अर्जुन सायली विचार करताय की नंदिनी पोचली असेल का त्या आश्रमात, पण घडले काय की आता मैनाच्या हातापर्यंत इंजेक्शन पोचले. नंदिनी पोचेल का तिथे? चला आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत छोटीशी विश्रांती. धन्यवाद.